There is nothing wrong with learning with another's experiences. आता या गोष्टीवरती मला फार आधीपासून स्ट्रॉंग कनेक्शन्स आहे, फार स्ट्रॉंग स्टोरीज आहे या गोष्टीवरती माझ्या डेव्हलप झालेल्या, एक्सपिरियन्स झालेल्या. तर आधी सुरुवातीला मी एखादा व्यक्ती मला ज्ञान द्यायला लागल्यावरती त्या ज्ञान देणाऱ्या व्यक्तीकडे मी अगदी तुच्छतेच्या नजरेने बघायचो. म्हणजे तो जो सांगेल काही व्हॉटेवर, तो कोणीही असो, तो यूट्यूबमधले संदीप महेश्वरी असो, कोणीही असो, माझ्या घरचे पॅरेंट्स असो, व्हॉटेवर द पर्सन इट मे बी, इच अँड एव्हरी पर्सन जे मला ज्ञान देताना किंवा लाईफ लेसन्स देताना आढळलेले आहे त्या किंवा ॲडवायसेस, आय एम नॉट सेईंग की लाईफ लेसन्स बट ॲडवायसेस, आय विल से ॲडवायसेस इज द राईट टर्म फॉर दिस व्हिडिओ. ॲडवायसेस जे कोणी सल्ले वगैरे देत असतात त्यांचे सल्ले मी कधी ॲक्सेप्ट करू शकलो नाही. नो मॅटर त्या व्यक्तीची फॅन फॉलोविंग किती आहे, नो मॅटर त्या व्यक्तीची सोशल ॲक्सेप्टन्स किती आहे, तरी देखील कोणीही असो मी त्या व्यक्तीकडे अगदी तुच्छलेख नजरेने बघायचो जेव्हा तो मला सल्ले द्यायचा. कारण मला असं वाटायचं की ह्या पृथ्वीवरती जी लाईफ मिळालेली आहे मला, ती लाईफ मी स्वतः जगून मला काय करायचं आहे काय नाही हे मी ठरवणार. सो दिस वॉज माय थिंकिंग. आणि या थिंकिंगमुळे मला नेहमी इतरांच्या सल्ल्यांपासून लांब ठेवलं. इतरांचे सल्ले माझ्या माइंडपर्यंत रिअलाईज झालेच नाही. कारण मी ह्या दुनियेमध्ये मला एक वेगळाच कॅरेक्टर आहे की काय, एक देवाच्या स्वरूपातच जन्मलेलो आहे की काय, अशी थिंकिंग माझ्या माइंडमध्ये सारखी ठेवायचो. सो दॅट्स द रिझन. कारण ह्या थिंकिंगमुळे ना मला एक सेन्स ऑफ इगो, एक सेन्स ऑफ गर्व डेव्हलप झाला माझ्या माइंडमध्ये, ज्या गर्वाने मला इतर लोक जे ॲक्च्युअली वर्दी हो असूनही, जे ॲक्च्युअली सल्ला द्यायच्या लायक असूनही त्यांचे सल्ले मी अगदी तुच्छ लेखायचो, जस्ट बिकॉज मी त्यांना कधी एक ह्युमन कन्सिडर केलं, म्हणजे ह्युमन कन्सिडर केलं बट मी त्यांना कधी लायक किंवा वर्दी कन्सिडर केलंच नाही. जस्ट बिकॉज मला स्वतःला या पृथ्वीवरती एक वेगळ्याच प्रकारचा दर्जा दिला इन माय इनिशियल पिरियड्स, इन माय इनिशियल लाईफ. सो याच्यामधनं तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा होऊ शकतो, तर तो असा असेल की जस्ट ॲक्सेप्ट द थिंग की तुम्हाला देव मानण्यासाठी, म्हणजे मी तरी माझ्या याच्या थ्रू, म्हणजे मला हा पर्स्पेक्टिव्ह जेव्हा बदलायची वेळ आली, हा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलायचा जेव्हा मनात विचार आला, तेव्हा मी हाच विचार करून हा बदलावण्यात आला. मी तेव्हा हाच विचार करून बदलावला की मला असं हळूहळू रिअलाईज झालं की आपल्या ह्या पृथ्वीवरती जे काही कार्यकाळ आहे तो अगदी क्षुल्लक आहे. आय मीन आजची लाईक ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी इज अबाउट ॲव्हरेजली असेल माझ्या मते 80 किंवा 60 किंवा 70 इयर्स. त्या लाईफस्पॅनमध्ये किंवा जस्ट धरा 100 इयर्स. 100 इयर्स हे काहीही नाही आहे जर तुम्ही एक लाँग किंवा एका बर्ड्स आय व्ह्यूने त्या इयर्स स्पॅनला बघताय, टाईमलाईनला बघताय. ह्या 100 लाईफ स्पॅनमध्ये मी जे काही केलं ते कितीही मोठे असो, जगामधील कितीही मोठे काम करेल असो, ते डायरेक्टली इग्नोर केल्या जाईल माझ्या पुढच्या पिढ्यांद्वारे. कारण 100 इयर इज नथिंग. मी ही गोष्ट कन्सिडर केली असती की मी गॉड आहे, मी माझी लाईफ माझ्या टर्म्सवरती जगली पाहिजे, मी माझी लाईफचे डिसिजन्स किंवा मी माझ्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे काय नाही याचे डिसिजन्स मी स्वतः पूर्णपणे झिरोपासून एक्सपिरियन्स करून, कोणाचीही ॲडवायसेस फॉलो न करता, इवन कोणाची ॲडवायसेस न ऐकता मी जगू शकलो असतो. केव्हा?
जेव्हा माझी लाईफ एक्सपेक्टन्सी 1000 वर्ष, लाख वर्ष अशी असती तेव्हा. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात नव्हती आली की जे ह्युमन बॉडी आहे ती इतकी कॉम्प्लेक्स आहे. ह्युमन जे ब्रेन माइंड आहे इतकं कॉम्प्लेक्स आहे, त्याला एक्सप्लोअर करण्यासाठी 1000 नाही लाख वर्ष कमी पडतील असा त्याचा कॉम्प्लेक्सिटी आपल्याला बायोलॉजीने, नेचर्सने आपल्या माइंडमध्ये दिलेली आहे. आणि ती जी कॉम्प्लेक्सिटी जी की लाखो वर्षाने देखील कंप्लीट होऊ शकत नाही, ती कॉम्प्लेक्सिटी मी 100 वर्षांमध्ये, जे की ॲव्हरेज लाईफस्पॅन आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे इनफॅक्ट, त्या लाईफस्पॅनमध्ये मी ती कधी डिस्कवर करू शकत नाही. आणि जर मला एकदम प्रॉपरली बॅलन्स्ड लाईफ जगायचं असेल तर आय हॅव टू गेट आउट ऑफ दिस बॅड मेंटॅलिटी, नॉट बॅड मेंटॅलिटी बट हॉरिबल मेंटॅलिटी. आणि जस्ट ॲक्सेप्ट द थिंग की आय हॅव टू ॲक्सेप्ट अदर्स ॲडवायसेस. कारण जे दुसरे लोक असतात ते त्यांच्या व्हॉटेवर द लाईफस्पॅन इट मे बी, तेवढ्या त्यांच्या लाईफस्पॅनमधनं जे काही लर्निंग्स घेतात ते ॲक्च्युली माझ्या लर्निंग्स किंवा माझ्या लाईफमध्ये ॲप्लाय होऊ शकतं. दॅट्स द फॅक्ट, तो जो की मी ॲक्सेप्ट करू शकत नव्हतो. सो ही गोष्ट मला बऱ्याच सल्ल्यांना फॉलो करण्यापासून वंचित ठेवत आलेली. कारण या गोष्टीचं इन्फ्लुअन्स माझ्या किंवा ह्या गोष्टीचा एक्झिस्टन्स माझ्या माइंडमध्ये इतका स्ट्रॉंगपणे बसला होता. तो जाण्यासाठी मला भरपूर वेळ द्यावा लागला. आणि म्हणजे पार वेळ गेल्याची वेळ येते तेव्हा मला रिअलाईज होतं आहे की आय शुड ॲक्सेप्ट अदर्स ॲडवायसेस. कोणी जर आपल्याला लाईफ कशी जगायची हे सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. कोणी जर आपल्याला त्याच्या एक्सपिरियन्सेस थ्रू काही लर्निंग्स देतं आहे तर त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. आता भरपूर रिअल लाईफ उदाहरणं देता येऊ शकता, बट एक ओव्हरऑल सांगतो की यू हॅव टू ॲक्सेप्ट द ॲडवायसेस. बट कोणतेही रँडम ॲडवायसेस ॲक्सेप्ट करू नका. जस्ट ॲक्सेप्टन्स करणं हे तुमच्या एक्सपेरिमेंटच्या वर्डिक्टचं पार्ट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी ॲडवायसेस घेतली, एखादा बोलतो आहे की 6 वाजता उठून तुम्ही हे केल्यावरती असं होईल, तर तुम्ही ॲक्च्युली ते 6 वाजता उठून असं व्हॉटेवर त्यांनी काय सांगितलं असेल ते केल्याशिवाय ते ॲक्सेप्ट करू नका. एक्सपेरिमेंट करत राहा. सो दिस वॉज ऑल थिंग्स जी माझी मेंटॅलिटी होती आत्तापर्यंत ॲक्सेप्टन्सच्या रिलेटेड ॲडवायसेसच्या, ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. आणि आय गेस यू माईट हॅव अंडरस्टँड माय थॉट्स इन दिस व्हिडिओ. दॅट्स इट.